काम हे करणार आणि आपल्या बोकांडी बसणार, याला काय अर्थ आहे? अख्खं गाव आपल्या विरोधात करून घ्यायचा का? गोविंदराव, हो गोविंदराव, आधी बाहेर या. लवकर या. राम राम देवा. गेनबा पिलाजीराव या की आत या. या की पारू गुळपाणी घे. ते सोपस्कार राहू द्या, तो आधी तुमचा दिवटा कुठे तेवढं सांगा. सुनाला बी बोलवा पाठशिरी. ते साळत गेले दोघं बी. हा, जगाची फिकीर हाय त्यासनी, पण भावकीची भावकीची फिकीर नाही. अहो पर झालंय काय? काय झालं? अरे तुझ्या भावाच्या कर्तुतीनं समधी भावकी आज नरकाच्या दारात उभी आहे. लय मोठं पाप करायला लागलाय त्यो आणि त्याची बायको. कशा पायी कुरापती काढायला लागल्यात भूदेवांच्या. हा, अरे शाप लागला तर सगळं भस्म होईल, त्यासनी ठाऊक नाही काय? वारकरी माणूस हायस तू राजाराम. अरे तू तरी सांग बाबा. होय, त्याचं चुकीचं आहे खरं, पर चुकीचं आहे ना व, मग चूक कोण सुधारणार? अरे उद्या भूदेवानं बहिष्कार टाकला तर 12पासनं 12व्या पत्तूर आणि 5वीपासनं 13व्या पत्तूर समधी इथे कोण करेल? आणि लगीन कसं होईल? हा, ग्रह शांती, वास्तू शांती, पूजा अर्चा, आरती, जत्रा, खेत्रा हे समधी इथे कोण करेल? वय की, आणि मुहूर्त कोण बघणार? ते काय साधं काम असतंय वय? या गोविंदानं जोत्याला लाडावून ठेवलाय. आणि सुनबाईचं तर काय बोलायलाच न ग. हातावर पाणी पडलं रे पडलं का निघाली बाई बाहेर. पण भावकीला हे चालणार नाही. अहो भावकील नाही, पर गावकील बी चालणार नाही. वय की, अहो एवढा शेण मारा खाल्लाय तरी बी अक्कल आली नाही होईल. ह्यातनं एकच दिसतंय, त्या जोत्यानं जातीला भिकाला लावायचा धंदा सुरू केलाय. त्याला त्याची जबर शिक्षा भोगावी लागल. म्हणजे जात पंचायत बसवणार का काय? नाही, बोलवा बोलवा. अरे बोलवावीच लागणार. ज्योती आणि त्याच्या बायकोनं उद्या जात पंचायतीच्या समोर येऊन सांगायचं, माफी मागून सांगायचं की शाळा बंद करणार बस. नाहीतर गोविंद माळ्याचं घर वाळीत पडलं म्हणून समजा. रोटी बेटी व्यवहार बंद, पाणी लोणी बंद आणि बोला चाली बी बंद. महागात पडाल. चला रा. गेनबा अरे ऐक.